सोनम वांगचुक मरण पावले तर त्यात एवढं मोठं काय आहे? जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर हा व्हिडिओ नीट पहा. सोनम वांगचुक हे NIT श्रीनगर मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले आहेत. कॉलेजमधून बाहेर पडताच त्यांनी एखादी मोठ्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी स्वीकारली नाही. त्याऐवजी आपल्या भावासोबत आणि लडाखमधील 5 तरुणांसोबत मिळून सेकमॉल स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख ही संस्था सुरू केली. ही संस्था सरकारी परीक्षांमध्ये नापास झालेल्या मुलांना शिक्षण देत होती. शाळा सोडलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जात होतं. लडाखच्या स्थानिक वातावरणातून प्रेरणा घेऊन त्यांनी शिक्षणाच्या नाविन्यपूर्ण पद्धती विकसित केल्या. नवीन शाळा उभारण्याऐवजी आधीपासून असलेल्या सरकारी शाळा अधिक चांगल्या करण्यासाठी त्यांनी काम केलं. त्यांचं हे मॉडेल इतकं यशस्वी ठरलं की लडाखमधील 33 गावांनी ही पद्धत स्वीकारली. वांगचुक यांनी लडाख स्मेलॉंग हे मासिकी सुरू केलं, ज्यामध्ये ते लडाखची संस्कृती आणि भाषा यांविषयी लिहित असत. 1994 मध्ये त्यांनी ऑपरेशन न्यू होप सुरू केलं. ही देखील लडाखमधील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठीची मोठी मोहीम होती. पुढे या उपक्रमाला लडाखमधील सर्व शाळांमध्ये अधिकृत धोरणाचा दर्जा देण्यात आला. या मोहिमेअंतर्गत 1000हून अधिक शिक्षक आणि स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आलं. याच कामासाठी त्यांना जम्मू काश्मीरच्या राज्यपालांकडून गव्हर्नर्स मेडल देऊन गौरवण्यात आलं. सरकारी शाळांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची निवासी शाळा सुरू केली. पारंपरिक शिक्षण पद्धती जुळवून घेता न येणाऱ्या मुलांना त्यांनी तिथे शिक्षण दिलं. हा संपूर्ण कॅम्पस शाश्वत म्हणजे सस्टेनेबल पद्धतीने उभारला गेला. सौर ऊर्जेवर आधारित हीटिंग, लाइटिंग आणि स्वयंपाकाची व्यवस्था करण्यात आली. पर्यावरणपूरक वास्तुकलेच्या नवीन तंत्राचा वापर करण्यात आला. ही संकल्पना इतकी यशस्वी ठरली की त्यांनी सोलर अर्थ बिल्डिंग नावाचा उपक्रम सुरू केला, जो लडाखच्या हवामानाला अनुरूप आणि ऊर्जा कार्यक्षम इमारती उभारण्याचं काम करतो. 2005 मध्ये केंद्र सरकारने त्यांची देशाच्या प्राथमिक शिक्षणाच्या गव्हर्निंग काउन्सिलवर सदस्य म्हणून नियुक्ती केली. त्यांनी नेपाळ आणि भूतानमधील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठीही मदत केली. 2012 मध्ये त्यांनी आईश तुपा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाद्वारे वाया जाणारं पाणी हिवाळ्यात साठवून उन्हाळ्यात वापरण्याची अत्यंत प्रभावी पद्धत त्यांनी विकसित केली. त्यांची ही संकल्पना स्वित्झर्लंड पर्यंत पोहोचली. या कामासाठी त्यांना ग्लोबल अवॉर्ड फॉर सस्टेनेबल आर्किटेक्चर आणि रेमन मॅगसेसे अवॉर्ड यांसारखे अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 2017 मध्ये त्यांनी उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारी हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाख ही संस्था स्थापन केली. 2021 मध्ये त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारे उष्णता देणारे लष्करी तंबू विकसित केले. इतकं सगळं करूनही 2024 मध्ये त्यांनी लडाखच्या नागरिकांच्या हक्कासाठी 21 दिवसांचं उपोषण केलं आणि लेह ते लडाख अशी पदयात्रा काढली. त्यानंतर लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात वांगचुक यांचा सहभाग असल्याचा आरोप करत सरकारने त्यांच्यावर NSA अंतर्गत कारवाई केली आणि त्यांना तब्बल 170 दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं. त्यानंतर कोणतंही कारण न देता त्यांची सुटकाही करण्यात आली. जरा विचार करा, ज्या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी आणि समाजासाठी समर्पित केलं, तो आज आपल्या हक्कांसाठी गेल्या 18 दिवसांपासून उपोषणावर बसला आहे आणि आपण मात्र त्याच्या मृत्यूची वाट पाहत आहोत. त्याला पाठिंबा देण्याऐवजी उलट त्याच्यावरच प्रश्न उपस्थित करत आहोत आणि उपोषण सोडण्यासाठी त्याच्यावरच दबाव टाकत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.